जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली असताना सोमवारी कोरोनाचे 35 नवे रुग्ण आढळले. तासगाव तालुक्यातील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. याशिवाय आज 42 जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. नवीन रुग्णांमध्ये महापालिका क्षेत्रात अवघे 8 रुग्ण आढळले, तर आटपाडी तालुक्यात 1 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 5 रुग्ण, खानापूर तालुक्यात 5 रुग्ण, पलूस तालुक्यात 1 रुग्ण, तासगाव तालुक्यात 5 रुग्ण, कवठेमंका तालुक्यात 6 रुग्ण, वाळवा तालुक्यात 3 रुग्ण आणि मिरज तालुक्यात 1 रुग्ण आढळलाय. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 46,783 रुग्ण आढळले. त्यापैकी 1,697 व्यक्तींचा मृत्यू झालाय, तर 44,635 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 451 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बाधित रुग्णांपैकी 267 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान होत असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगसह नियमांचं पालन करून मतदान होईल. जिल्ह्यात पदवीधरसाठी 143 तर शिक्षकसाठी 48 मतदान केंद्र असून दोन्ही मिळून 94,000 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. पदवीधरसाठी भाजपाचे संग्रामसिंग देशमुख आणि महाविकास आघाडीचे अरुण अण्णा लाड यांच्यात चुरशीची लढत होतीये. सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरीमुळे निवडणूक गाजत असून नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मात्र मतदार कुणाच्या पारड्यात मत टाकणार यावर दोघांचं भवितव्य ठरेल. मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत असल्यामुळे योग्य काळजी घेण्यात आली आहे. मतदान केंद्र खोलीचं निर्जंतुकीकरण करण्यात आले. प्रत्येक मतदाराचे तापमान तपासण्यात येणार आहे. ज्यांचं तापमान अधिक आढळेल त्यांना मतदानाची वेळ संपण्यापूर्वी 1 तास मतदानासाठी परवानगी देण्यात येणार आहे. तसेच रुग्णवाहिका देखील तैनात ठेवण्यात आल्यात. सकाळी 8 वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार असल्याने प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. पदवीधरसाठी 143 तर शिक्षकसाठी 48 मतदान केंद्र आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर नियुक्त केलेले कर्मचारी सायंकाळी दाखल झालेत. मतदान प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज सांगलीला भेट दिली आहे. शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांच्या घरी उदयनराजे महाराज यांनी सदिच्छा भेट दिली. रायगडावर शिवप्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या सुवर्ण सिंहासनाच्या संरक्षणासाठीच्या खडा पहारा योजनेची यावेळी उदयनराजे महाराज यांनी माहिती घेतली. तसेच भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयास पण त्यांनी भेट दिली आहे. मिरजेतील अरविंद दामले यांच्या मुलगीच्या लग्नात सुद्धा राजे यांनी उपस्थिती लावली आहे. सुरुवातीला रॅली काढून उदयनराजे महाराज यांचं स्वागत करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज तब्बल 13 वर्षांहून अधिक काळाने अचानकपणे भेट दिली आहे. निमित्त होतं मिरजेतील अरविंद दामले यांच्या मुलीच्या लग्नाचं. छत्रपती उदयनराजे येणार म्हणून सांगलीमध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली होती. शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक नितीन चौगुले यांनी त्यांचं जंगी स्वागत करत सारथ्य केलंय. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास उदयनराजे भोसले यांनी सांगलीत एंट्री केली. त्यानंतर तेथूनच कार्यकर्त्यांनी शहरातून जोरदार शक्ती प्रदर्शन करत रॅली काढली आहे. यावेळी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. पहिल्यांदा आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या कार्यालयास उदयनराजे यांनी भेट देऊन त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देत त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. यावेळी त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर मिरजेतील अरविंद दामले यांच्या मुलीच्या लग्न समारंभात त्यांनी उपस्थिती लावून नववधूवरास शुभ आशीर्वाद दिले. त्यानंतर सांगलीमध्ये येत शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक नितीन चौगुले यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी रायगडावर शिवप्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या सुवर्ण सिंहासनाच्या संरक्षणासाठीच्या खडा पहारा योजनेची यावेळी उदयनराजे महाराज यांनी माहिती घेतली. शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी रक्ताने अंगठ्याचा ठसा उमटवून या मोहिमेत आपला सहभाग नोंदवला असल्याची माहिती राजेंना यावेळी देण्यात आली. उदयनराजेंनी शिवप्रतिष्ठानच्या या कार्याचं कौतुक केलं. त्यानंतर उदयनराजे भोसले साताऱ्याकडे रवाना झाले. माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे राज्यसभा सदस्य नारायण राणे हे सातत्याने महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोपांच्या फैरी झडत असून आज सोमवारी राणे यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे वळवलाय. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीलाच नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि कोरोना आला असं सांगत हे संकट हा मुख्यमंत्र्यांचा पायगुण असल्याचा टोला
राणे यांनी लगावला होता. त्याआधी सुद्धा राणे यांनी अनेकदा हे सरकार निष्क्रिय आहे, हे सरकार फार काळ टिकणार नाही असे वक्तव्य केले होते. त्याचा अकोला येथे बोलताना जयंत पाटील यांनी समाचार घेतला होता. आज रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे यांनी जयंत पाटील यांना प्रत्युत्तर दिले आणि धक्कादायक दावाही केलाय. दरम्यान दुसऱ्यांच्या पक्षात जाण्यापेक्षा मला माझा पक्ष वाढवण्यात जास्त रस आहे. आलेली सत्ता जाते आणि पुन्हा मिळवता येते. ही पवार साहेबांनी दिलेली शिकवण आहे. त्यामुळे सत्ता हा विषय माझ्यासाठी गौण आहे. माझी भाजपाच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्यांशी भाजपामध्ये जाण्याबाबत चर्चा झालेली नाही. मी शरद पवार यांचा कार्यकर्ता असल्याने असा विचार माझ्या मनात कधीच शिवत नाही. त्यामुळे मागील 5 वर्ष सरकारच्या विरोधात विधिमंडळात लढत होतो. नारायण राणे यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यात गंती होत नाही हे जाणून खेद झाला. भाजपाच्या कुठल्या वरिष्ठ नेत्यांशी माझी कधी कुठे चर्चा झाली याचा तपशील मला कळाला तर माझ्या ज्ञानात भर पडेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटरवर दिली आहे. चालू वर्षी 16 लाखांवर हळद पोत्यांची परदेशात निर्यात झाली आहे. हळदीच्या निर्यातीत आणखी वाढ होणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून हळदीची मागणी वाढली आहे. नव्या हंगामात सुद्धा या निर्यातीत आणखी 10% वाढ होण्याचा अंदाज आहे. सध्या सांगली मार्केट यार्डात सर्व ठिकाणाहून माल येतोय. दररोज 3500 ते 4000 पोत्यांची उलाढाल सांगली मार्केट यार्डात होऊ लागली आहे. कोरोना काळात औषधी गुणधर्मामुळे हळदीला परदेशातून वाढलेली मागणी अजूनही कायम आहे. चालू वर्षी एकूण 16 लाखांवर हळद पोत्यांची निर्यात झाली असून जानेवारी 2021 पासून सुरू होणाऱ्या नव्या हंगामात या निर्यातीत आणखी 10% वाढ होण्याची शक्यता आहे. हळदीच्या भावात सध्या चढ-उतार असले तरी यंदाचं उत्पादन आणि शिल्लक मालाचा विचार करता दर सध्या चांगले आहेत. राजापुरी हळदीला 6 ते 8,500 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असून निजामाबाद हळदीला 6,000 ते 8,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय. गत आठवड्यात दरात 200 रुपयांची तेजी होती. गेल्या 2 दिवसात त्यात पुन्हा 150 रुपयांची घट झाली आहे. देशांतर्गत मागणीसह परदेशातील मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे. सांगली, हिंगोली, बसमत, नांदेड, जळगाव इथून दरवर्षी हळदीचं उत्पादन घेतलं जातं. आंध्र प्रदेशमधील हळदीला सुद्धा मागणी आहे. सध्या सांगली मार्केट यार्डात सर्व ठिकाणाहून माल येतोय. दररोज 3500 ते 4000 पोत्यांची उलाढाल सांगली मार्केट यार्डात होऊ लागली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत उलाढालीची स्थिती अशीच राहणार आहे. दरवर्षी भारतातून होणारी 7 लाख पोती हळदीची निर्यात यंदा 16 लाखांवर गेली आहे. दरवर्षी 90 ते 95 लाख पोती हळदीचं देशांतर्गत उत्पादन होतं. 70 ते 75 लाख पोत्यांची उलाढाल दरवर्षी होऊन 15 ते 20 लाख पोती शिल्लक राहत असतात. यंदा शिल्लक घटणार आहे. सांगलीतील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या स्टेशन चौकातील कार्यालयातच अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारलाय. चोरट्यांनी 5,000 रुपये किमतीचे 6 वायरिंगचे बंडल लंपास केलेत. या प्रकरणी खासगी वायरमन सचिन बाळासो सूर्यवंशी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच चोरट्यांनी चोरी केल्याने चर्चांना उधाण आलंय. 2019 साली आलेल्या महापुरामध्ये सांगलीतल्या स्टेशन चौकात असणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यानंतर या कार्यालयाचे पोलीस मुख्यालयात स्थलांतर करण्यात आलं होतं. आता पुन्हा हे कार्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी डागडुजी करण्याचं काम सुरू आहे. या कार्यालयातील वायरिंगचे काम फिर्यादी सचिन सूर्यवंशी यांच्याकडे शनिवार दिनांक 28 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सूर्यवंशी हे काम आटोपून घरी गेले होते. या ठिकाणी त्यांनी 5,000 रुपये किमतीचे 1.5 जाडीच्या वायरचे 3 बंडल तर 2.5 जाडीच्या वायरचे 3 बंडल ठेवले होते. दुसऱ्या दिवशी रविवारी 29 रोजी सूर्यवंशी सकाळी 10च्या सुमारास पुन्हा काम करण्यासाठी आले असता त्यांना वायरचा बंडल दिसला नाही. त्यांनी सर्वत्र शोध घेतला असता कुठेही वायर मिळाली नाही. अखेर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात वायरच्या बंडलची चोरी झाल्याची फिर्याद दाखल केली. सांगलीकरांनी रविवारी शहरातील कृष्णा घाट परिसरात एकत्र येऊन दिवे लावून आणि कृष्णा नदीत दिवे सोडून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली आहे. सांगलीकरांनी लावलेल्या या हजारो दिव्यांनी नदीपात्र आणि घाट परिसर रविवारी उजळून निघालाय. सांगलीकरांनी शहरातील कृष्णा घाटावर एकत्र येऊन दिवे लावून तसेच कृष्णा नदीत दिवे सोडून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली आहे. त्यामुळे कृष्णा नदी पात्र आणि घाट परिसर दिव्यांच्या रोषणाईने लखलखून गेलाय. भगवान श्रीकृष्णाने केलेल्या त्रिपुरासुराचा वधाचा आनंदोत्सव म्हणून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्याची परंपरा आहे. शहरात सुद्धा रविवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात ही पौर्णिमा साजरी करण्यात आली आहे. या निमित्ताने हजारो सांगलीकरांनी एकत्र येऊन दिवे प्रज्वलित केले. यावेळी सरकारी घाट, माई घाट आणि संपूर्ण परिसर दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघालाय. यावेळी महिलांनी दिवे प्रज्वलित करून कृष्णेच्या पात्रातही सोडले. त्यामुळे कृष्णेचं पात्र लखलखून गेले. तर हा दीपोत्सव पाहण्यासाठी नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांगली कोल्हापूर महामार्गावर चिपरी येथील हॉटेल पंचरल जवळ ट्रक, आयशर आणि इंडिका कार यांचा तिहेरी भीषण अपघात झालाय. त्यात आयशर चालक दादासो जब्बू सुलतानवार हा जागीच ठार झालाय, तर इंडिका कारमधील तिघे जण गंभीर जखमी झालेत. ही घटना सोमवारी दुपारी 1:30च्या सुमारास घडली आहे. तर अपघातानंतर ट्रक चालक फरारी झालाय. जखमींवर जयसिंगपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अपघातानंतर सांगली कोल्हापूर महामार्ग ठप्प झाला होता. जयसिंगपूर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की चिपरी येथे सांगली कोल्हापूर महामार्गावर सोमवारी दुपारी 1:30च्या सुमारास आयशर ट्रक कोल्हापूरहून जयसिंगपूरकडे चुकीच्या बाजूने भरधाव वेगाने येत होता. त्यावेळी जयसिंगपूरहून कोल्हापूरकडे जाणारा ट्रकला समोरासमोर धडक दिली. तर यावेळी आयशर पाठीमागून इंडिका गाडी जात असल्याने कारनेही जोरात धडक दिली. या झालेल्या तिहेरी अपघातामुळे आयशर चालक सुलतानवार हा जागीच ठार झाला. तर इंडिका कारमधील श्रीनिवास चंद्रकांत कांबळे, प्रशांत महादेव डांगे आणि अर्शन मुख्तार अहमद पटेल हे तिघेजण गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर सांगली कोल्हापूर महामार्गावर सुमारे 2 तास वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी जयसिंगपूर पोलिसांनी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात पाठवलं. तर अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक मोकळी केली. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. तर फरारी ट्रक चालकाचा शोध जयसिंगपूर पोलीस घेत आहेत. पुरोहित चेस अकॅडमी सांगली यांच्यातर्फे आयोजित केल्या गेलेल्या ऑनलाईन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये भारतासह तुर्कमेनिस्तान, इस्रायल, सर्बिया, अर्जेंटिना, जॉर्जिया, इराण, युक्रेन, अर्मेनिया, उझबेकिस्तान, रशिया यांच्यासह अनेक देशातील ग्रँड मास्टर्स, इंटरनॅशनल मास्टर्स तसेच फिडे मास्टर्स सहभागी झाले होते. इराणचा मानांकित खेळाडू नवाज अली हा या स्पर्धेचा विजेता ठरलाय. त्याने 95 गुणांसह विजेतेपद पटकावलंय. तर केरळचा फिडे मास्टर्स जुबिन जिम्मी हा 85 गुणांसह उपविजेता ठरलाय. तर भारताचा ग्रँड मास्टर आर लक्ष्मण या 84 गुणांसह तृतीय स्थान प्राप्त झालाय. पश्चिम बंगालचा मानांकित खेळाडू सुबियान कुंदू या 70 गुणांसह चौथे स्थान प्राप्त झालं. तर दिल्लीचा फिडे मास्टर आर्यन वार्षणे या 67 गुणांसह 5वे स्थान प्राप्त झालंय. पुरोहित चेस अकॅडमीचे प्रशिक्षक श्रेयस विवेक पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित केली गेली. तसेच चंद्रकांत वळवडे यांच्या मार्फत ही स्पर्धा पुरस्कृत केली गेली. तांत्रिक पंच म्हणून चंद्रशेखर कोरवी, दीपक वायचळ आणि शार्दूल तपासे यांनी काम पाहिले. संजयनगर परिसरात असणाऱ्या हनुमाननगर येथील चौकामध्ये एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून एकाच दोघांनी बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी बजरंग सीताराम राक्षे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून दाद्या विकास गायकवाड आणि आद्या पवार या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. फिर्यादी आणि संशयित आरोपी हे एकाच परिसरात काही वर्षांपासून राहतात. दोघांमध्ये यापूर्वी किरकोळ वाद झाले होते. रविवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे संजयनगर परिसरातील हनुमान मंदिरापासून जात होते. त्यावेळी दाद्या गायकवाड आणि आद्या पवार हे चौकातील जगन्नाथ पानपट्टीजवळ थांबले होते. यावेळी दोघे हे फिर्यादीच्या जवळ आले आणि त्यांनी राक्षे यांना आमच्याकडे काय बघायलायस असं म्हणत काठीने त्यांना तोंडावर, डोक्यात आणि छातीवर मारहाण करून जखमी केलं. मारहाण केल्यानंतर दोघांनी सुद्धा घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणी बजरंग राक्षे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी अधिक तपास आता संजयनगर पोलीस करत आहेत.